घामाने भिजलेलं अंग पावसात थंड होत होतं. एक मोठा श्वास त्याने घेतला आणि काही बोलणार तेवढ्यात तिने त्याच्याकडे मान वरती करून बघितलं. उजव्या हाताचं बोट तिने तिच्या ओठावर ठेवलं. बाळ झोपले माझं. त्याने नीट तिच्या मांडीकडे बघितलं. मांडीवरती काहीच नव्हतं. आता घशाला कोरड पडली. ती वरती तसंच त्याच्याकडे बघत होती. हळूहळू तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं, पण चेहरा रडत नव्हता. रक्ताने माखलेलं पूर्ण बोट तिचे नाजूक ओठ लाल करीत होतं. डोळ्यात कारुण्य, निळेशार डोळे. हळूहळू तोच गळ्याला असलेला कट, त्यातून रक्ताची ती धार रोखण्यासाठी तिच्या उजव्या हाताची झालेली घालमेल, पदर सोडून दिलेला, पूर्ण निळ्या रंगाची नऊवार रक्ताने माखून लाल झालेली. तिच्या अंगावरून सांडणारं रक्त रस्त्यावरून वाहत त्याच्या शूज खाली आलं. तो 2 पावलं मागे सरकला. थोडी नजर हटली आणि क्षणात ती उठून त्याच्या चेहऱ्यावर आली. अक्षरशः ठोके थांबले. इतक्या वेळ शांत रडणारा तिचा चेहरा. माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ. ऐकत रहा चांद्रप्रभा, एक भय कथा.